नेमका न्याय का मिळत नाही, कारण कुठे ना कुठे तोंडाला पानं पुसल्या जातात आणि संघर्ष हा अटळ आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिकवलेलं आहे. तर सगळं सर्व जनतेची मान्यता घ्या ना. अशा रुबाबदार माणसाचा कोट असा ढिळढिळीत चुरगळलेला आणि एकदम गचाळ, जसा काही खुटीवरनं काढून त्यांनी लगेच घातला. जो चीज मांगने से नहीं मिलती उसे छीन के ले लो. की सरकार काय बनवते हे सरकारने फोटोग्राफी जाहीर केले पाहिजे. तर हा पुतळा चांगला दिसावा हे आम्हाला जनतेसमोर आदर्श दाखवायचा आहे. त्याचा प्राण गेला तरी चालेल, पण पुढची पिढी आम्हाला विचारताच कामा नये इंदू मिलचा पुतळा बनताना याच्यात दोष कसा राहिला. दादरच्या इंदू मिल परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 350 फूट उंच स्मारक उभं केलं जात आहे. मात्र या स्मारकाला आता एकंदरीत विरोध न होता मात्र हे स्मारक हुबेहूब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखं दिसणार असणार का, असा सवाल आता उपस्थित केला गेलाय. या संदर्भामध्ये पाहायला गेलं तर समस्त जवळपास 100हून अधिक समित्या एकत्र येऊन हिंदू मिल संघर्ष समितीची स्थापना करण्यात आलेली आहे आणि या सगळ्यावरती साधारणतः प्रश्न उत्तर जी ती सरकारकडे सवाल उपस्थित केले जात आहे, सरकारकडे पाठपुरावा केला जात आहे. मात्र सरकारकडून उत्तर अद्याप येत नाहीये. या संदर्भातच आपण आता बातचीत करणार आहोत. आपल्यासोबत इंदू मिल संघर्ष समितीचे आपण पाहतो या ठिकाणी कार्यकर्ते, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. माझ्यासोबत रमेश जाधव त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत. सर, नेमकं प्रकरण काय? कारण ज्या प्रकारे पाहायला गेलं तर इंदू मिल आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक व्हावं याची मागणी करण्यात आली होती आणि त्यानुसार आता आपण स्मारक बनताना पाहायला मिळतंय. मात्र पूर्णाकृती जो पुतळा आहे त्याला कुठेतरी आता विरोध होताना पाहायला मिळतंय. काय सांगा? पहिलं तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपलं अभिनंदन करतो की हा विषय जनतेसमोर आणण्यास आपण खऱ्या अर्थाने मदत करताय. पुतळ्याला विरोध नाही आहे, तर हा पुतळा जगातला स्टॅच्यू ऑफ इक्वेलिटी बनायला निघाला आणि हा जगातला सगळ्यात आदर्श पुतळा होणार आहे. आणि मुंबईत जे घडतं ते जगात विकलं जातं असं म्हटलं जातं. त्यामुळे मुंबईमध्ये जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अख्खी हयात गेली त्या परिसरात जगातला सर्वात उंच पुतळा सरकार बनवतंय. आणि सरकार बनवत असताना ज्या पद्धतीने इंदू मिलचं काम म्हणजे सुरुवात केली, त्यावेळेस इंदू मिल काय बनणार आहेत त्याची प्रत्येक फोटोग्राफी सरकारने जाहीर केलेली. पण पुतळा 450 फुटाचा बनणार आहे. त्या पुतळ्याचे फोटोग्राफी जाहीरच सरकार का करत नाही? तर मग या विषयावरती आमच्या असं लक्षात येतंय की राम सुतार जे मूर्तिकार आहेत त्यांचं वय आता 102हून अधिक आहे. त्यांचा मुलगा ते काम बघतोय आणि हे करत असताना या इंदू मिलमध्ये च्या पुतळ्यामध्ये सदोष आणि त्रुटी असल्याचं आमच्या 14 एप्रिलला जे त्यांचे चिरंजीव अनिल सुतार आहेत त्यांनी आम्हाला ज्यावेळेस ते पुतळा दाखवला त्यावेळेस आम्ही इंदू मिल संघर्ष समितीचे मग विलास रुपवते असतील, मंगेश पगारे असेल, प्रतीक कांबळे असेल, आमच्या शिंदेताई असतील किंवा प्रीतम असेल किंवा अनेक असे सगळे 100हून अधिक संघटना ह्या एकत्रित येऊन आम्ही लोकांनी या पुतळा हा रुबाबदार आणि सक्षम चांगला देखणा असा बनण्यासाठी आम्ही संबंधित MMRDA तक्रारी केल्या, सामाजिक न्याय विभागाशी तक्रारी केल्या. एवढंच काय तर स्थानिक खासदारांना, विरोधी पक्षनेत्यांना, या सगळ्या संबंधित सामाजिक न्याय विभागाला, संबंधित इतर जे राज्यमंत्री आहेत त्यांना, माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सर्वांच्या भेटीही घेतल्या. पण शेवटी आम्हाला सगळ्या ही जी समितीची आम्ही प्रामुख्याने विलास रुपवते, प्रतीक कांबळे आणि मी, आम्ही मंगेश पगारे, आम्ही सगळे जात असताना त्या ठिकाणी आम्हाला एकच गोष्ट प्रकर्षाने जाणवली की माननीय मुख्यमंत्री जोपर्यंत या विषयावरती लक्ष घालत नाहीत, बैठक घेत नाहीत आणि पुढील आदेश देत नाहीत तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे क्लिअर होणार नाहीत. आणि त्यामुळे आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना अनेकदा निवेदनं दिलेत आणि विनंती केल्यात. आज पुतळा दोष आहे हे आम्हाला त्या फोटोत दिसतंय. यांचं म्हणणं जर पुतळा चांगला आहे तर मग तो चांगला कसा आहे हो हा त्यांनी दाखवला पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आपल्या माध्यमातून या संदर्भामध्ये जर पूर्णाकृती पुतळा ज्या प्रकारे तयार होतो त्याची प्रतिकृती कशी असेल किंवा तो कसा असेल हे दाखवण्याची मागणी तुम्ही करतात. मात्र या संदर्भामधलं तुम्ही साधारणतः वारंवार संपर्क कोणाशी साधलेला होता, कोणत्या मंत्र्यांशी संपर्क साधला? आम्ही या संदर्भात
संबंधित एवढंच काय ते विलास रुपवते खुद्द. आम्ही वारंवार तिथे मंत्रालयात जात होतो सगळेच जण, पण आमची संजय शिरसाट साहेबांची भेट होत नव्हती. पण विलास रुपवते असताना ते ठिकाणी संजय शिरसाट साहेब होते आणि जे निवेदन आम्ही माननीय मुख्यमंत्री आणि सर्व माननीयांना लिहिलेलं, ते विलास रुपवतेनं प्रत्यक्षात जाऊन ते निवेदन दिलं, ते सगळं त्यांना दाखवलं. संबंधित डिपार्टमेंटने आमचं मिनिट्स बनवलं. त्यावेळी मुख्य सचिव म्हणून वाघमारे साहेब होते आणि त्यांनी आम्हाला स्पष्ट केलेलं मागच्या सर्व टीमने, की तुम्हाला सगळ्यांना आम्ही गाझियाबागला जाऊन ते काय पुतळ्यातल्या दोष आणि त्रुटी आहेत त्या दाखवणार आहोत. तर त्या संदर्भाचं आम्ही मिनिट्स मागतोय, ते देत नाहीत. अशा पद्धतीने मग त्यामुळे आम्हाला जे 14 तारखेला फोटो बघायला मिळाले अनिल सुतारांकडनं, त्यावरून आम्ही ठाम झालो की हा पुतळा बाबासाहेबांचा नाहीच आहे. ज्या प्रकारे आपण पाहतोय विलास रुपवते सुद्धा आपल्या सोबत आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. आता ज्या प्रकारे पाहायला मिळतंय की संजय शिरसाट यांच्यासोबत बातचीत करण्यात आलेली, निवेदन सुद्धा देण्यात आलं. तर नेमकं निवेदनामध्ये काय काय निवेदनामध्ये हेच आम्ही लिहिलेलं होतं का जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हिंदू मिल या ठिकाणी पुतळा बनत आहे त्याच्यामध्ये दोष आहे. आम्हाला फोटो या सगळ्या गोष्टी, पुतळा आम्हाला छोटा जो सॅम्पल राहतो तो आम्ही बघितला आणि त्याच्यामध्ये तुम्ही लक्ष द्या, कारण आज तुम्ही बौद्ध समाजाचे मंत्री आहे, समाज कल्याण मंत्री आहे. तर त्यांनी सांगितलं तिथे कोणी विरोध करू नका, पुतळा चांगला आहे, या सगळ्या गोष्टी. तर त्यांना आम्ही तेच सांगितलंय का पुतळा चांगला आहे तर सर्व जनतेची मान्यता घ्या ना. सर्व आंबेडकर चळवळीमधले सर्व जनता आहे, त्यांना दाखवा. समाजापुढे जसं कॉपी आहे, आज AI चा जमाना आहे आणि तशा पद्धतीने ती प्रिंट निघते. तर तुम्ही या पद्धतीने ज्या बाबासाहेबांचा कोट दिला आहे, चेहरा बरोबर नाही आहे, पुढे आहे पूर्ण पॅन्टीला वगैरे, अशा पद्धतीने जर पुतळा होत असेल तर हे बरोबर नाही आहे, अशी चर्चा झाली. नक्कीच मी तुमच्याकडे येतो. काय सांगाल एकंदरीत साधारणतः पाहायला गेलं तर ही सगळी आपण पाहतो या ठिकाणी हिंदू मिल संघर्ष समिती आपल्याला पाहायला मिळते, ज्यांनी खरं तर पाठपुरावा करताना पाहायला मिळतंय ते म्हणजे हे जे हिंदू मिल आपण पाहतो या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं हे मोठ्या प्रमाणात स्मारक जे मुंबईमध्ये होत आहे, जवळच दादर चौपाटी आणि त्याला लागूनच हे स्मारक होते. मात्र या स्मारकामध्ये जे पूर्णाकृती पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो उभारण्यात येणार आहे तो मात्र कुठेतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी हुबेहूब जुळत नाहीये. त्यामुळेच कुठेतरी त्यांचा हा पाठपुरावा होताना पाहायला मिळत आहे. यामध्ये साधारणतः पाहायला गेलं तर जे मूर्तिकार आहेत, आपण पाहायला गेलं तर या मूर्तिकारांमध्ये त्यांचं वय आता जास्त झालेलं आहे आणि त्यामुळे त्यांचे पुत्र या सगळ्याचा पाठपुरावा करत आहेत. मात्र या संदर्भामध्ये सुद्धा तुम्ही काही प्रश्न उपस्थित केले होते. काय सांगाल एकंदरीत? सध्या म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण जगामध्ये सिम्बल ऑफ नॉलेज आहेत, म्हणजे ज्ञानाचं फार मोठं प्रतीक आहे. आणि हा जो पुतळा आम्ही बघितला त्यावेळेस अशा काही त्रुटी निघाल्या की बाबासाहेब आंबेडकरांची जी पॅन्ट आहे तिला फोल्डिंगच्या याच्यामध्ये फार मोठा दोष आहे. पॅन्टीला गुड्या आहेत आणि जे इन्शर्ट जे आहेत बाबासाहेबांचं ते पोटाच्या वर आलेले आहे. दुसरी गोष्ट, बाबासाहेबांचे जे डोळे आहेत ते करारी दिसत नाहीयेत. म्हणजे मेन बाबासाहेब जे खरे आहेत ते खरे बाबासाहेब दिसत नाही आणि कुठेतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं भांडवल करून कुठेतरी दुसरा बाबासाहेब, ज्याप्रमाणे ठाण्यामध्ये बाबासाहेब उभारला होता ते आचार्यात्री दिसत होते. आणि जेव्हा मूर्तिकाराने नव्हे तर शास्त्रज्ञांनी सांगितलं की हे बाबासाहेब नाहीयेत, तेव्हा तो बाबासाहेबांचा पुतळा बदलला आणि खरा बाबासाहेब बनला. आज रमाबाई आंबेडकर नगरमध्ये बाबासाहेबांचा पुतळा आहे, मंत्रालयाच्या समोर बाबासाहेब आंबेडकर पुतळा आहे. त्या पुतळ्यामध्ये आणि ह्या पुतळ्यामध्ये बघा किती मोठा फरक आहे. आणि हा जो पुतळा याच्यामध्ये असंख्य त्रुटी आहेत, या त्रुटी शासनाने लवकरात लवकर सुधाराव्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतिकारी विचारांची भीम सैनिक जागृत झालेली आहे, त्यांना एक आदर्श म्हणून समोर ठेवावं हीच आमची इच्छा आहे. पण ज्या प्रकारे आता या पुतळ्याचं काम सुरू झालेलं आहे काय या स्मारकाचं, आणि जर सुरू झालं असेल तर त्याच्यामध्ये आता बदल करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात, त्याच्यामध्ये जे आहे ते तुम्ही वारंवार सांगत आहात की याच्यामध्ये बदल करावा. म्हणजे आता ज्या प्रकारे मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्याची वेळ मागत आहात, संजय शिरसाट यांच्यासोबत बातचीत करण्यात आलेली आहे, मात्र वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा न्याय करणं मिळत आहे. नेमकं अडतंय कुठे? मग नेमका न्याय का मिळत नाही? कारण कुठे ना कुठे तोंडाला पानं पुसल्या जातात आणि संघर्ष हा अटळ आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिकवलेलं आहे. जर आम्हाला मागून जर न्याय मिळत नसेल तर बाबासाहेबांनी सांगितली जो चीज मागने से नाही मिळते उसे छीन के ले लो. मग आम्ही हा पुतळ्याची त्रुटी आम्ही छिनून घेणार आणि पुतळा हा सदोष नाही तर हा पुतळा चांगला दिसावा हे आम्हाला जनतेसमोर आदर्श दाखवायचा आहे. नक्कीच ज्या प्रकारे आपण पाहतोय, आपण पुन्हा एकदा रमेश जाधव यांच्याकडे आलेलो आहोत. ज्या प्रकारे हे हिंदू मिल आपण पाहतोय, ज्यामध्ये मोठा वाटा त्यांचा सुद्धा आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. ज्या प्रकारे आता वारंवार
मुख्यमंत्री असतील, जसं तुम्ही उल्लेख केलेला आहे की त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न करतोय, मात्र या सगळ्यामध्ये मुंबईमध्ये जे घडतं त्याची सर्वत्र चर्चा होते असं सुद्धा तुम्ही म्हटलं आणि भव्य दिव्य असं स्मारक आपल्याला मागे पाहायला मिळत आहे, ते आता या ठिकाणी उभं राहतंय. मात्र पत्रव्यवहार करून सुद्धा आणि इतकं मोठं म्हणजे साधारणतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विषयाचा हा मुद्दा आहे, याच्याबाबत तुम्ही चौकशी करतात, मात्र न्याय का नाही मिळत? मुद्दा असा झालेला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे भव्य स्मारक होताना माननीय मुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत यांना मी प्रत्यक्षात